मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आजपर्यंत तुम्ही किती लोकांना हरवलं? वादात, भांडणात, स्पर्धेत, कदाचित अनेकांना. पण एक प्रश्न स्वतःला प्रामाणिकपणे विचारा. तुम्ही शेवटच्यांदा स्वतःच्या मनाला कधी हरवलं होतं? कधी असा अनुभव आलाय? सगळं ठीक असतं, घर ठीक, काम ठीक, नाती ठीक, पण तरीही डोक्यात एक अदृश्य आवाज थांबतच नाही. एकाच विचाराभोवती मन पुन्हा पुन्हा फिरत राहतं. कोणी काही बोललं की त्या एका वाक्याचा अर्थ आपण 100 वेळा बदलून पाहतो. एखादा निर्णय घेतल्यानंतरही कदाचित दुसरा निर्णय घेतला असता तर, असं मन पुन्हा कुजबुजत राहतं. आणि हळूहळू आपण जगामुळे थकत नाही, आपल्या स्वतःच्या मनामुळे थकायला लागतो. सांगा, हे तुमच्यासोबतही होतं का? जर होत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, कारण कदाचित आज पहिल्यांदाच तुम्हाला समजेल की तुमची खरी समस्या नेमकी काय आहे. लोकांना वाटतं त्यांचा सर्वात मोठा शत्रू एखादा माणूस आहे, एखादी परिस्थिती आहे किंवा नशीब आहे. पण या पुस्तकाचा लेखक एक धक्कादायक गोष्ट सांगतो. तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या बाहेर नाही, तो तुमच्या प्रत्येक विचारामध्ये लपलेला आहे. आणि जोपर्यंत त्या शत्रूला ओळखत नाही, तोपर्यंत कोणतंच यश, कोणतेच पैसे, कोणतीच प्रसिद्धी मनाला शांत करू शकत नाही. आता आणखीन एक प्रश्न. समजा एखाद्या माणसाने सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला आणि तुम्ही शांत राहिलात, तर याचा अर्थ तुम्ही कमकुवत आहात की तुमच्याकडे अशी ताकद आहे जी 99% लोकांकडे नसते? कारण राग करणं सोपं आहे, प्रतिक्रिया देणं सोपं आहे, आरडाओरडा करणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनात उठलेल्या वादळाला शांत करणं ही जगातील सर्वात कठीण कला आहे. आणि ही कला शिकवण्यासाठी जापानमधील एका योद्ध्याने संपूर्ण जगाला एक असा विचार दिला ज्याने युद्धाची व्याख्याच बदलून टाकली. त्यांचं नाव होतं मोरिहेई उएशिबा. लोक त्यांना मार्शल आर्ट्स मास्तर म्हणायचे, पण त्यांनी लोकांना लढायला शिकवलं नाही, त्यांनी लोकांना लढाई संपवायला शिकवलं. त्यांनी अशी कला निर्माण केली जिथे जिंकण्यासाठी समोरच्याला हरवावंच लागत नाही. त्या कलेचं नाव आयकिडो. आणि त्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार दी आर्ट ऑफ पीस. हे पुस्तक यशाचं रहस्य सांगत नाही, हे पुस्तक श्रीमंत कसं व्हायचं ते शिकवत नाही, हे पुस्तक दुसऱ्यांवर प्रभाव कसा टाकायचा तेही शिकवत नाही. हे पुस्तक एकच प्रश्न विचारतं. जर तुम्ही संपूर्ण जग जिंकलत पण स्वतःच्या मनातली शांतता हरवलात, तर खरंच जिंकलात का? आज आपण अशाच एका प्रवासाला सुरुवात करणार आहोत, जिथे आपल्याला दुसऱ्यांना बदलायचं नाही, तर स्वतःच्या मनाशी मैत्री करायची आहे. कारण खरा योद्धा तो नाही जो दुसऱ्याला हरवतो, खरा योद्धा तो आहे जो स्वतःच्या रागावर, भीतीवर आणि अहंकारावर विजय मिळवतो. आणि कदाचित हा एकच विचार तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. पॉइंट 1. तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्याच घरात राहतो. मित्रांनो, एकदा भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावातून चालले होते. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती, पण प्रत्येकाला सत्य आवडतंच असं नसतं. त्या गावातला एक माणूस बुद्धांसमोर आला आणि अचानक त्यांच्यावर ओरडू लागला. अपमान, शिव्या, राग, तिरस्कार. तो जवळजवळ 10 मिनिटं बोलतच राहिला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा क्षणभरही बदलला नाही. तो माणूस थांबला. त्याला वाटलं, हे माझ्याकडे दुर्लक्ष का करत आहेत? तेव्हा बुद्ध फक्त हसले आणि विचारलं, जर एखाद्याने तुला भेट दिली आणि तू ती स्वीकारली नाहीस, तर ती भेट कोणाकडे राहते? तो म्हणाला, ज्याने दिली त्याच्याकडे. बुद्ध म्हणाले, मग तुझा रागही अजून तुझ्याचकडे आहे. मित्रांनो, ही फक्त गोष्ट नाही,
हा मानवी मनाचा आरसा आहे. कारण जगात आपल्याला दुखावणाऱ्या प्रत्येक गोष्टीपेक्षा त्या गोष्टीवर आपलं मन जे अर्थ लावतं ते आपल्याला जास्त त्रास देतं. तुमचा खरा शत्रू समोर उभा असलेला माणूस नाही, तुमच्या मनात उठणारी प्रतिक्रिया आहे. जरा विचार करा, 2 माणसांना एकच अपमान सहन करावा लागतो. एक रात्रभर झोपू शकत नाही, दुसरा 5 मिनिटांनी हसत पुढे निघून जातो. अपमान तोच होता, मग फरक कुठे होता? घटनेमध्ये नाही, मनामध्ये. मन म्हणजे एका शांत तलावासारखं असतं. तलावात आकाशाचं सुंदर प्रतिबिंब दिसतं, पण एक छोटासा दगड पडला की संपूर्ण प्रतिबिंब तुटल्यासारखं वाटतं. आकाश बदललेलं नसतं, पाणी अस्थिर झालेलं असतं. आपलं आयुष्यही अगदी असंच आहे. घटना, लोक, परिस्थिती हे दगड आहेत, पण त्यांना वादळ बनवणारं आपलं स्वतःचं मन असतं. आज सोशल मीडियावर एक कमेंट, ऑफिसमध्ये बॉसचं एक वाक्य, नात्यातील एक गैरसमज आणि आपला पूर्ण दिवस खराब होतो. घटना 5 सेकंदांची असते, पण मन तिच्यावर 500 वेळा विचार करत राहतं. यालाच आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. आणि इथूनच आपला सर्वात मोठा शत्रू जन्म घेतो. बाहेर नाही, आत. दुसऱ्याला हरवताना आपण आधी स्वतःची शांतता हरवतो. राग म्हणजे जळता निखारा आहे. आपल्याला वाटतं तो आपण दुसऱ्यावर फेकतोय, पण खरं म्हणजे तोपर्यंत तो आपल्या हाताला जाळत असतो. इतिहासात एक गोष्ट वारंवार दिसते. महान लोकांची ताकद त्यांच्या स्नायूंमध्ये नव्हती, ती त्यांच्या मनाच्या स्थिरतेमध्ये होती. म्हणूनच बुद्ध शांत राहिले. महात्मा गांधी हिंसेसमोरही अहिंसेवर ठाम राहिले. आणि मोरीहेई उएशिबा यांनी युद्धकला शिकवली, पण द्वेष नाही. कारण त्यांना माहीत होतं, जगातील प्रत्येक युद्ध एखाद्याच्या मनातल्या छोट्याशा रागापासून सुरू होतं. आता एक प्रश्न, कोणी तुमच्यावर टीका केली तर तुमचं मन किती वेळ त्या एका वाक्याला धरून बसतं? 5 मिनिटं, 5 तास की 5 दिवस? जर उत्तर हो असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही त्या माणसाशी नाही, स्वतःच्या मनाशी लढत आहात. आजपासून एक छोटा प्रयोग करा. जेव्हा पुढच्या वेळी कोणी तुम्हाला दुखावेल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. फक्त 3 खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मला दुखावलं त्या माणसाने की माझ्या मनाने? विश्वास ठेवा, या एका प्रश्नाने तुमच्या आयुष्यातील अनेक युद्ध सुरू होण्याआधीच संपतील. पण जर आपला सर्वात मोठा शत्रू आपल्या मनातच असेल तर त्याच्यावर विजय कसा मिळवायचा? मोरीहेई उएशिबा याचं उत्तर पुढच्या तत्वात देतात. आणि ते ऐकल्यावर तुम्हाला समजेल की आपण आयुष्यभर चुकीची लढाई लढत आलो आहोत. पॉइंट 2, तुम्ही आयुष्यभर चुकीची लढाई लढत आहात. मित्रांनो, कल्पना करा, एक कुत्रा वेगाने धावणाऱ्या गाडीच्या मागे धावत आहे. तो जीव तोडून धावतच राहतो, गाडी थांबत नाही. कुत्रा थकत जातो आणि शेवटी रिकाम्या हाताने परत येतो. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तो कुत्रा खरंच गाडीशी लढत होता की स्वतःचीच ऊर्जा वाया घालवत होता? आपल्या आयुष्याची अवस्था यापेक्षा वेगळी आहे का? कोणी आपल्यावर टीका केली, आपण लगेच सिद्ध करायला निघतो की मीच बरोबर आहे. कोणी आपल्यापेक्षा पुढे गेलं, आपण त्याच्याशी स्पर्धा सुरू करतो. कोणी आपल्याला दुर्लक्ष केलं, आपण त्याचाच विचार करत बसतो. आणि हळूहळू आपण आयुष्य जगत नाही, आपण प्रत्येक गोष्टीशी लढत जगतो. द आर्ट ऑफ पीस मधील एक अत्यंत महत्त्वाचा विचार असा आहे, तुमची सर्वात मोठी लढाई समोरच्या माणसाशी नाही, तर प्रत्येक परिस्थितीला विरोध करण्याच्या तुमच्या सवयीशी आहे. नदीचा विचार करा. तिच्या मार्गात पर्वत येतात, मोठे दगड येतात,
जंगलं येतात, पण नदी कधीच पर्वताशी युद्ध करत नाही. ती त्याच्या भोवती मार्ग शोधते. ती थांबत नाही. ती स्वतःचा प्रवाह सोडत नाही आणि म्हणूनच शेवटी समुद्रापर्यंत पोहोचते. माणूस मात्र अगदी उलट करतो. लहानशी गोष्ट झाली की मन म्हणतं, हे असं व्हायलाच नको होतं, त्याने असं बोलायलाच नको होतं, माझ्यासोबतच असं का? आणि त्याच क्षणापासून आपण वास्तवाशी लढायला सुरुवात करतो. पण वास्तव कधी बदलत नाही, फक्त आपली शांतता हरवते. मित्रांनो, आपल्या थकव्याचं कारण ताण नसतं, सततचा मानसिक विरोध असतो. एक सत्य सांगू, दिवसभर ऑफिसमध्ये काम करणारा माणूस शारीरिकदृष्ट्या कमी थकतो, पण दिवसभर मनात वाद घालणारा माणूस रात्रीपर्यंत पूर्णपणे रिकामा होतो. कारण शरीराला विश्रांती मिळते, मनाला नाही. मोरी उएशिबा म्हणतात, पीस डज नॉट कम बाय डिफिटिंग लाईफ, पीस कम्स बाय मूव्हिंग इन हार्मनी विथ इट. याचा अर्थ, जीवनाला आपल्या मर्जीप्रमाणे वाकवण्याचा प्रयत्न करू नका, जीवनाशी जुळवून घ्यायला शिका. बांबूचं झाड पाहिलं आहे का? वादळ आलं की मोठी झाडं मोडतात, पण बांबू तो वाकतो, मात्र तुटत नाही. कारण त्याची ताकद कठोरपणात नसते, तर लवचिकपणात असते. हेच या पुस्तकाचं तत्व आहे. प्रत्येक वेळी जिंकणं म्हणजे मजबूत असणं नाही. प्रत्येक वेळी भांडण करणं म्हणजे धाडसी असणं नाही. कधीकधी एक पाऊल मागे घेणं हीच सर्वात मोठी ताकद असते. आता स्वतःलाच विचारा, आज तुम्ही कोणाशी लढत आहात? परिस्थितीशी, लोकांशी की स्वतःच्या अपेक्षांशी? कारण ज्या दिवशी ही चुकीची लढाई थांबेल, त्या दिवशी मनात जागा निर्माण होईल. आणि जिथे मनात जागा निर्माण होते, तिथेच शांतता जन्म घेते. आजचा एक छोटासा सराव. जेव्हा पुढच्या वेळी एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही, तेव्हा लगेच स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी ही परिस्थिती बदलू शकतो का? की फक्त तिच्याशी लढतोय? जर उत्तर नाही असेल, तर विरोध सोडा, स्वीकार करा आणि पुढचं पाऊल उचला. विश्वास ठेवा, तुमची अर्धी मानसिक ऊर्जा याच एका सवयीमुळे परत येईल. पण इथे अजून एक मोठा प्रश्न उरतो. जर जीवनाशी लढायचंच नसेल, तर मग खरी ताकद नेमकी कुठे आहे? मोरी उएशिबा याचं उत्तर पुढच्या तत्वात देतात. आणि ते ऐकल्यावर, शांत राहणं म्हणजे कमजोरी आहे, हा आयुष्यभराचा गैरसमज कायमचा तुटून जाईल. पॉइंट 3, शांत राहणं म्हणजे हार नाही. जपानमध्ये एक सामुराई होता. त्याचं नाव होतं मियामोटो मुसाशी. इतिहासातील सर्वात महान तलवारबाजांपैकी एक. त्याने 60 पेक्षा जास्त द्वंद्वयुद्ध जिंकली. पण त्याच्या आयुष्यातील सर्वात प्रसिद्ध विजय तलवारीने मिळाला नव्हता. एकदा एक तरुण योद्धा मुद्दाम त्याचा अपमान करू लागला. त्याने मुसाशीला भेकड म्हटलं, लोकांसमोर हसू केलं, त्याला भांडणासाठी चिथावलं. आजच्या काळात असतं तर बहुतेक लोक म्हणाले असते, स्वाभिमान असेल तर उत्तर दे. पण मुसाशी एक शब्दही बोलला नाही. तो तिथून शांतपणे निघून गेला. त्याच्या शिष्याने विचारलं, गुरुजी, तुम्ही इतका अपमान सहन केला, तुम्ही त्याला हरवू शकत होतात. मुसाशी हसला आणि म्हणाला, जो माणूस प्रत्येक आव्हान स्वीकारतो, तो स्वतःच्या जीवनाचा मालक राहत नाही. मित्रांनो, हे वाक्य फक्त सामुराईसाठी नव्हतं, ते आपल्या प्रत्येक दिवसासाठी आहे. आज कोणी इंस्टाग्रामवर कमेंट केला, आपण उत्तर देतो. कोणी व्हॉट्सॲपला रिप्लाय दिला नाही, आपण मनात कथा तयार करतो. कोणी ऑफिसमध्ये आपल्याकडे पाहिलं नाही, आपल्याला वाटतं तो आपला अपमान करतोय. म्हणजे आपण आपल्या भावनांचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात देऊन टाकला आहे. द आर्ट ऑफ पीसमध्ये
मोरीहेई उएशिबा म्हणतात, खरा योद्धा तो नाही जो प्रत्येक लढाई लढतो. खरा योद्धा तो आहे जो कोणती लढाई लढायचीच नाही हे ओळखतो. ऐकिदो याच तत्वावर उभा आहे. समोरचा जितक्या जोरात येईल तितकं तुम्ही शांत राहता. कारण त्याला हरवणं हे उद्दिष्ट नसतं, त्याचा राग संपवणं हे उद्दिष्ट असतं. मित्रांनो, गरुडाला कावळे सतत त्रास देतात, पण गरुड एकाही कावळ्याशी भांडत नाही. तो फक्त आकाशात आणखी उंच उडतो, जिथे कावळ्यांची ताकदच संपते. हा निसर्गाचा नियम आहे. काही लढाया जिंकून नाही तर त्यांच्यापेक्षा वर उठून जिंकल्या जातात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही खरंच आयुष्य जगत आहात की प्रत्येक छोट्या गोष्टीला उत्तर देण्यातच तुमची ऊर्जा संपते? लक्षात ठेवा. पॉइंट 4. तुमचा मेंदू युद्धासाठी नाही, संतुलनासाठी बनला आहे. मित्रांनो, कल्पना करा, जंगलात एक हरिण शांतपणे गवत खात आहे. अचानक झुडपांमधून आवाज येतो. क्षणात त्याचा मेंदू सतर्क होतो. हृदयाचे ठोके वाढतात, श्वास वेगाने चालू लागतो. संपूर्ण शरीर पळण्यासाठी तयार होतं, कारण त्याला वाटतं समोर एखादा वाघ आहे. पण काही सेकंदांनी लक्षात येतं तो फक्त वाऱ्याचा आवाज होता. धोका संपतो आणि हरिण पुन्हा शांत होतं. निसर्गाने प्रत्येक जीवाला ही यंत्रणा दिली आहे, धोक्याच्या वेळी लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी. पण मित्रांनो, आज आपल्यासमोर वाघ नसतात, तरीही आपला मेंदू दिवसभर युद्धच लढत असतो. फोनवर आलेलं एक नोटिफिकेशन, कोणाचं यश, सोशल मीडियावरील परफेक्ट आयुष्य, एका मेसेजला उशिरा आलेलं रिप्लाय, आणि मेंदू लगेच संकट असल्यासारखी प्रतिक्रिया देतो. दी आर्ट ऑफ पीसमध्ये मोरीहेई उएशिबा सांगतात, खरी शांतता बाहेर शोधू नका, तुमच्या स्वतःच्या मनात संतुलन निर्माण करा. कारण संतुलन हरवलं की विचार शत्रू बनतात. आज न्यूरोसायन्स देखील हेच सांगते. जेव्हा आपण सतत तणावात असतो तेव्हा मेंदूचा एमिग्डाला हा भाग सतत धोक्याचा इशारा देत राहतो, आणि ज्या भागामुळे आपण शांतपणे निर्णय घेतो तो हळूहळू कमकुवत होऊ लागतो. म्हणूनच रात्री अंथरुणावर पडल्यावर आपण झोपत नसतो, आपण विचारांशी भांडत असतो. एक विचार, दुसरा विचार, तिसरा विचार, आणि मन म्हणजे एका खोलीत 100 लोक एकाच वेळी ओरडत आहेत असं वाटायला लागतं. मग प्रश्न पडतो, या गोंधळातून बाहेर कसं पडायचं? याचं उत्तर निसर्ग देतो. कधी कंपास पाहिला आहे? जहाज कितीही मोठ्या वादळात अडकलं तरी त्याला दिशा दाखवणारा छोटासा कंपास कधी घाबरत नाही, कारण त्याचं लक्ष वादळावर नसतं, याचं लक्ष उत्तर दिशेवर असतं. आपलं मनही तसंच असायला हवं. लोक काय म्हणतील, कोण पुढे गेला, कोण मागे राहिला यावर नाही, तर आपण कोण आहोत यावर लक्ष केंद्रित करायला हवं. म्हणून आजपासून एक छोटा सराव करा. दिवसातून 2 वेळा 5 मिनिटांसाठी फोन पूर्णपणे बाजूला ठेवा. डोळे बंद करा. फक्त श्वास आत जातोय आणि बाहेर येतोय हे शांतपणे पहा. विचार थांबवायचे नाहीत, फक्त त्यांच्या मागे धावायचं नाही. हळूहळू तुम्हाला जाणवेल, शांतता निर्माण करायची नसते, ती आधीपासून आपल्या आत असते. फक्त विचारांचा आवाज कमी झाला की ती आपोआप ऐकू येते. पण मन शांत झाल्यानंतरही एक प्रश्न उरतो. जर खरी ताकद संतुलनात असेल तर मग प्रेम, करुणा आणि क्षमा या गोष्टी खरंच माणसाला मजबूत बनवतात का? मोरीहेई उएशिबा यांचं पुढचं तत्व याच प्रश्नाचं सर्वात सुंदर उत्तर देतं. पॉइंट 5. जग बदलण्याआधी तुमची ऊर्जा बदला. मित्रांनो, एका जुन्या जपानी गावात एक वृद्ध गुरु राहत होते. एके दिवशी त्यांचा शिष्य धावत आला आणि रागाने म्हणाला, गुरुजी, मला जिथे जावं तिथे वाईट लोकच भेटतात. प्रत्येकजण माझ्याशी चुकीचं वागतो. या जगात चांगले लोक उरलेच नाहीत.
गुरुजी काहीच बोलले नाहीत. ते त्याला एका शांत तलावाजवळ घेऊन गेले. तलाव इतका स्वच्छ होता की त्यात संपूर्ण आकाश दिसत होतं. गुरुजींनी एक छोटासा दगड तलावात टाकला. क्षणात आकाश तुटल्यासारखं दिसू लागला. शिष्य घाबरला. गुरुजी, आकाशाचं काय झालं? गुरुजी हसले आणि म्हणाले, आकाश तुटलेलं नाही, फक्त पाणी अस्थिर झालं आहे. मित्रांनो, याच एका वाक्यात द आर्ट ऑफ पीसचं संपूर्ण तत्वज्ञान लपलेलं आहे. आपल्याला वाटतं जग आपल्याला दुःखी करतं, लोक आपल्याला त्रास देतात, परिस्थिती आपल्याला तोडते. पण लेखक सांगतो, जग आधी बदलत नाही, आपल्या मनाची ऊर्जा बदलते आणि मग आपल्याला जग वेगळं दिसायला लागतं. म्हणूनच एकाच पावसात एक शेतकरी आनंदाने नाचतो आणि दुसरा माणूस तक्रार करत बसतो. पाऊस एकच असतो, फरक फक्त नजरेचा असतो. मित्रांनो, मन म्हणजे आरसा आहे. तुम्ही आरशावर धूळ ठेवली आणि मग म्हणाल, जग धूसर आहे, तर चूक जगाची आहे का? नाही, आरसा स्वच्छ करायचा असतो. आपल्या विचारांचंही तसंच आहे. जर मनात सतत राग, मत्सर, तुलना, भीती आणि असुरक्षितता भरलेली असेल तर प्रत्येक माणूस शत्रू वाटेल. प्रत्येक यश धोक्यासारखं वाटेल. प्रत्येक अपयश कायमचं वाटेल. पण ज्या क्षणी मनात करुणा, कृतज्ञता आणि शांतता निर्माण होते, त्याच जगात तेच लोक, त्या परिस्थिती नव्या अर्थाने दिसायला लागतात. मोरिहेई उएशिबा म्हणतात, डू नॉट लुक अपॉन दिस वर्ल्ड विथ फिअर अँड रिजेक्शन. ब्रेवली फेस व्हॉट एव्हर द गॉड्स ऑफर. किती सुंदर विचार आहे. म्हणजे जगाशी लढू नका, त्याला समजून घ्या. जग बदलण्याचा हट्ट सोडा, स्वतःची ऊर्जा बदला. कारण ऊर्जा संसर्गजन्य असते. घरात एकच माणूस शांत असेल तर संपूर्ण वातावरण बदलायला सुरुवात होते. ऑफिसमध्ये एकच माणूस सकारात्मक असेल तर तणाव कमी होतो. एका कुटुंबात एकच माणूस क्षमा करायला तयार असेल तर वर्षानुवर्षांची दरी भरून निघू शकते. यालाच मी मिरर इफेक्ट म्हणतो. तुम्ही जगाकडे जसं पाहता, जग हळूहळू तसंच तुमच्याकडे पाहायला लागतं. आजचा एक छोटासा सराव. उद्या सकाळी उठल्यानंतर फोन हातात घेण्याआधी फक्त 1 मिनिट शांत बसा. स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणती ऊर्जा घेऊन दिवसाची सुरुवात करतोय? मी लोकांना दोष देणार आहे की त्यांना समजून घेणार आहे? आज मी माझ्या मनात शांतता वाढवणार आहे की गोंधळ? विश्वास ठेवा, हा 1 मिनिटाचा सराव हळूहळू तुमचा पूर्ण दिवस बदलू लागेल. कारण जीवन बाहेरून बदलत नाही, ते आतून बदलतं. पण आणखी एक प्रश्न उरतो. जर जगाशी सुसंवाद साधायचा असेल तर सर्वात मोठी शक्ती नेमकी कोणती? तलवार, बुद्धिमत्ता की प्रेम? मोरिहेई उएशिबा यांचं पुढचं तत्व कदाचित या पुस्तकातील सर्वात सुंदर आणि सर्वात शक्तिशाली संदेश आहे. पॉइंट 6. प्रेम हे कमजोरी नाही, ती विश्वातील सर्वात मोठी शक्ती आहे. मित्रांनो, आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत मोठे होतो. जास्त चांगलं राहिलात तर लोक तुमचा फायदा घेतात. हळूहळू आपण प्रेमापेक्षा शंका शिकतो, करुणेपेक्षा स्पर्धा शिकतो आणि माणुसकीपेक्षा स्वतःला वाचवणं शिकतो. पण एक प्रश्न विचारतो, जर कठोरपणा हीच खरी ताकद असती तर इतिहासात लोक आजही प्रेम शिकवणाऱ्या लोकांना का आठवतात? कारण शक्तीचे 2 प्रकार असतात. एक जी लोकांना घाबरवते, दुसरी जी लोकांच्या हृदयात कायमची जागा बनवते. द आर्ट ऑफ पीसमध्ये लेखक म्हणतात,
द ट्रू स्पिरिट ऑफ द वॉरियर इज टू प्रोटेक्ट ऑल लाईफ. लक्षात घ्या, ते जिंकणं म्हणत नाहीत, ते संरक्षण म्हणतात. कारण प्रेम म्हणजे फक्त भावना नाही. प्रेम म्हणजे दुसऱ्याचं अस्तित्व स्वीकारण्याची ताकद. येशू ख्रिस्तांना क्रूसावर खिळलं जात होतं. कल्पना करा, त्यांच्याकडे लोकांवर रागावण्याचं प्रत्येक कारण होतं. पण त्या वेदनेतही त्यांनी म्हटलं, फादर, फॉरगिव्ह देम, फॉर दे नो नॉट व्हॉट दे डू. हे वाक्य फक्त धार्मिक नाही, हे मानवी मनाचं सर्वोच्च रूप आहे. कारण द्वेषाला द्वेषाने उत्तर देणं सहज असतं, पण प्रेमाने उत्तर देण्यासाठी असामान्य मन लागतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक उदाहरण बघा. राष्ट्रपती असताना एका शाळेतील मुलाने त्यांना विचारलं, सर, तुम्ही एवढे मोठे शास्त्रज्ञ आहात, तरी इतके साधे का आहात? कलाम सर हसले आणि म्हणाले, ज्ञान तुम्हाला मोठं बनवतं, पण प्रेमच तुम्हाला माणूस बनवतं. मित्रांनो, यश लोकांना प्रभावित करतं, पण प्रेम लोकांना बदलून टाकतं. मोरीहे उएशिबा यांचं संपूर्ण आयकिडो याच तत्वावर उभं आहे. समोरचा माणूस रागाने येतो, पण तुम्ही त्याच्या रागाची प्रतिकृती बनत नाही. तुम्ही त्याच्या ऊर्जेला शांततेत बदलता. जणू एखादी मेणबत्ती दुसरी मेणबत्ती पेटवते, पण स्वतःचा प्रकाश कमी होत नाही. हेच प्रेम आहे. ते स्वतः कमी होत नाही, ते फक्त प्रकाश वाढवतं. आजच्या जगात लोक फॉलोअर्स मोजतात, पण विश्वास जिंकत नाहीत. लोक पैसा कमावतात, पण नाती गमावतात. लोक प्रसिद्ध होतात, पण शांत झोप हरवतात. कारण आपण ताकदीची व्याख्या चुकीची केली आहे. खरी ताकद मोठ्याने बोलण्यात नाही, ती शांतपणे ऐकण्यात आहे. खरी ताकद सूड घेण्यात नाही, ती क्षमेमध्ये आहे. खरी ताकद लोकांना हरवण्यात नाही, ती लोकांना उभं करण्यात आहे. आजचा एक छोटासा सराव. आज दिवसभरात एकदा तरी कोणत्याही अपेक्षेशिवाय एका व्यक्तीला मदत करा. एक हसू, एक धन्यवाद, एक प्रामाणिक कौतुक, किंवा एखाद्याचं मन शांतपणे ऐका. कदाचित तुम्ही त्याचं आयुष्य बदलणार नाही, पण त्या क्षणी तुमचं मन नक्की बदललेल. आणि लक्षात ठेवा, द्वेष मनाला थकवतो, पण प्रेम मनाला मुक्त करतं. याच कारणामुळे मोरीहे उएशिबा म्हणतात, जेव्हा तुमच्या हृदयात सर्व जीवांबद्दल करुणा निर्माण होते, तेव्हाच खरी शांतता जन्म घेते. पण या पुस्तकाचा शेवटचा संदेश याहूनही खोल आहे. जर प्रेम ही शक्ती असेल, तर मग खरी शांतता ही एखादी जागा आहे की ती आपली ओळख बनू शकते? याच प्रश्नाचं उत्तर या पुस्तकाच्या अंतिम तत्वात मिळतं. पॉइंट 7. पीस ही डेस्टिनेशन नाही, आयडेंटिटी आहे. मित्रांनो, कल्पना करा, एक प्रवासी आयुष्यभर एका खजिन्याच्या शोधात फिरत राहतो. तो पर्वत चढतो, जंगलं पार करतो, वाळवंट ओलांडतो, पण शेवटी जेव्हा तो थकून स्वतःच्या घरात परत येतो, तेव्हा त्याला कळतं, ज्या खजिन्याच्या शोधात तो संपूर्ण आयुष्य फिरत होता, तो खजिना त्याच्या घरातच होता. मित्रांनो, आपणही आयुष्यभर अगदी हेच करतो. आपल्याला वाटतं, एकदा चांगली नोकरी मिळाली की शांत होईन, एकदा भरपूर पैसे आले की शांत होईन, एकदा सगळ्यांनी माझी किंमत ओळखली की आनंदी होईन. पण एक ध्येय पूर्ण झालं की दुसरं ध्येय समोर उभं राहतं. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी जन्माला येते. आणि अशा प्रकारे आपण शांततेला एक डेस्टिनेशन बनवतो. पण मोरीहे उएशिबा या पुस्तकाच्या शेवटी एक अत्यंत सुंदर विचार मांडतात. हेवन इज राईट वेअर यू आर स्टँडिंग अँड दॅट इज द प्लेस टू ट्रेन. याचा अर्थ, स्वर्ग एखादी जागा नाही,
तो एक अनुभव आहे आणि तो अनुभव आत्ताच्या या क्षणात मिळू शकतो. दी आर्ट ऑफ पीस आपल्याला शिकवतं, पीस ही गोष्ट मिळवायची नसते, ती जगायची असते. कारण शांतता परिस्थितीवर अवलंबून असेल तर ती कायमची कधीच मिळणार नाही. खरी शांतता आपल्या निर्णयांमध्ये दिसली पाहिजे, आपल्या शब्दांमध्ये दिसली पाहिजे, आपल्या नात्यांमध्ये दिसली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं, ती आपल्या विचारांमध्ये दिसली पाहिजे. एक छोटंसं बीज जमिनीखाली शांतपणे वाढत असतं. ते आवाज करत नाही, घाई करत नाही, स्पर्धा करत नाही. पण योग्य वेळ आली की तेच बीज एका विशाल वृक्षात बदलतं. मित्रांनो, शांतता ही अशीच असते. ती बाहेर गोंधळ करून सिद्ध करावी लागत नाही, ती आत वाढवावी लागते. आज जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर कदाचित लक्षात येईल, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण मोठ्या यशामुळे नव्हते. ते असे क्षण होते जेव्हा तुमचं मन पूर्णपणे शांत होतं, जेव्हा तुम्ही मनापासून हसलात, जेव्हा कोणाला माफ केलत, जेव्हा कोणावर प्रेम केलत, जेव्हा निसर्गाकडे शांतपणे पाहिलत. तेच खरे जिवंत असल्याचे क्षण होते. म्हणून आज हा व्हिडिओ संपण्याआधी मी तुम्हाला एकच विनंती करतो. उद्या सकाळी फक्त 5 मिनिटं, कोणताही मोबाईल नाही, कोणतंही गाणं नाही, कोणताही आवाज नाही, फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास. स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी आयुष्यभर शांततेचा पाठलाग करतोय की मी स्वतःच शांततेचं रूप बनतोय? कदाचित याच एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल. कारण जग बदलण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे स्वतःच्या मनात शांतता निर्माण करणं. आणि जेव्हा एक माणूस शांत होतो तेव्हा एक कुटुंब बदलतं. एक कुटुंब बदललं की समाज बदलतो आणि समाज बदलला की जग बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, दी आर्ट ऑफ पीस हे फक्त एक पुस्तक नाही, हे स्वतःशी युद्ध थांबवण्याचं आमंत्रण आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, दुसऱ्यांना हरवून तुम्ही शक्तिशाली होऊ शकता, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवूनच तुम्ही मुक्त होऊ शकता. आणि लक्षात ठेवा, शांतता ही तुमची शेवटची मंजिल नाही, ती तुमची खरी ओळख आहे. जर आजच्या या पुस्तकानं तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत अगदी 1% बदल घडवला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, कारण त्यामुळे हा संदेश आणखी अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. कॉमेंटमध्ये मला एक गोष्ट नक्की सांगा, या पुस्तकातील कोणता विचार तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श करून गेला? मी प्रत्येक कॉमेंट वाचतो आणि तुमचं मत जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला अशीच आयुष्य बदलणारी, खोल विचार करायला लावणारी आणि मराठीत सहज समजणारी पुस्तकांची सारांश मालिका आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू आणखी एका अशा पुस्तकासोबत जे कदाचित तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, मनाशी मैत्री करा आणि नेहमी लक्षात ठेवा, खरा विजय बाहेरच्या जगावर नसतो, तो स्वतःच्या मनावर असतो.